मनोज जरांगेंच्या राहत्या घरावर सोमवारी रात्री ड्रोनने टेहळणी करण्यात आली। असाच प्रकार काही दिवसांपूर्वी मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी प्रकल्पावर सुद्धा झाला होता। याबाबत पोलिसांचा तपास सुरू असतानाच अंतरवाली सराटीमध्ये ड्रोनने टेहळणीचा प्रकार घडलाय। हे ड्रोन कशासाठी फिरत होते हे अद्याप अस्पष्ट असून मनोज जरांगेंना झेड+ सुरक्षा द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। जरांगे यांच्या विरुद्ध कोणी कटकारस्थान करण्याचा प्रकार करू नये अशी प्रतिक्रिया देखील अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांनी दिली आहे। ड्रोनद्वारे टेहळणीचे प्रकार 26 जूनपासून सुरू असून याबाबत आज पोलिसात तक्रार देणार अशी ग्रामस्थांची माहिती आहे। रात्रीच आम्ही मनोज दादासोबत काल सकाळपासून त्यांच्यासोबत होतो सर्व सहकारी, अंतरवाली सराटीतील सरपंच आणि सर्व सहकारी, आम्ही काही पत्रकार मंडळी होती। रात्री आम्ही खुल्या हवाला सरपंचाच्या शेतामधील टेरेसवर बसला असताना हा प्रकार मनोज दादाच्या पहिलं लक्षात आला। आम्ही त्यांना पहिलं म्हटलो की चला ठीक आहे, चालत असते, पण नंतर गांभीर्य त्याचं लक्षात आलं आणि सर्व जागरूक झालो, अलर्ट झालो आणि हा प्रकार थोडा विचित्र वाटला। तर माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रातील मराठ्यांच्या गळ्यातील ताईत मनोज दादा झालेले, त्यामुळे त्यांच्याशी छेडछाड करण्याचे किंवा त्यांचा कुठलाही कटकारस्थान करण्याचा प्रकार कोणी करू नये आणि हा सरकारलाही महागात पडेल। सरकारनं त्यांच्या सुरक्षेची वाढ करावी, प्रशासनाने जेवढी काही व्यवस्था करता येईल तेवढी करावी। आम्ही तर त्यांची सुरक्षा एकदम कट्टर करणार आहोत। त्याच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र जाग्यावर ठेवणार नाही एवढी खात्री देतो। साधारणतः किती दिवसापासून प्रकार? गेल्या आठवड्यापासून मनोज दादांनी दुसऱ्यांदा पाहिले स्वतःच, त्यामुळं इतरांच्या बाबतीतली चर्चा आम्ही ऐकली होती, परंतु मनोज दादांनी स्वतः बघितल्यानंतर मात्र आम्हाला खात्री झाली आणि रात्री त्याचं व्हिडिओ शूटिंग सुद्धा केलं आणि ते आम्ही पत्रकारांना, काही पत्रकार उपस्थित होते, इतरांनाही ते फुटेज दिलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांना झेड+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थ आज जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे करणार आहेत। जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात आणि मनोज जरांगे पाटलांच्या राहत असलेल्या सरपंचांच्या निवासस्थानी ड्रोनद्वारे टेहळणीचे प्रकार उघडकीस आलेत। स्वतः मनोज जरांगे पाटलांच्या लक्षात हा प्रकार आलाय। मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील मराठ्यांच्या गळ्यातील ताईत झालेत। जरांगे यांच्या विरुद्ध कोणीही कटकारस्थान करण्याचा प्रकार करू नये असा इशारा अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनी दिलाय। सरकारने आणि प्रशासनाने जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे। जरांगे यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला तर महाराष्ट्र जागेवर राहणार नाही असं या मराठा आंदोलकांनी म्हटलंय। याबाबत पोलिसात तक्रार देणार असल्याचं या ग्रामस्थांनी म्हटलंय। 26 तारखेला रात्री 12 वाजेला आम्ही बाहेर बसलेलो होतो। डब्बा पार्टीचं नियोजन होतं आणि डब्बा पार्टी झाल्याच्या नंतर आम्ही वरती टेरेसला बसल्याच्या नंतर अशाच एक गप्पा मारीत बसलो आणि त्याच्यानंतर दादांचं एक पूर्वेच्या दिशेला पाहिल्यानंतर ते म्हणतात वरती काय चमकतंय। तर अगोदर आम्हाला वाटलं की एक ते आपल्या कारखान्यावरची एक इंडिकेटर चिमणीवरती लावलं जातं ते, तर ते म्हणे ते नाही आहे, तुम्ही व्यवस्थित पहा आणि जा। त्यावेळेस पाहिलं तर माझं जे फार्म हाऊस आहे याच्यावरती 4ही साईडनी ड्रोन होते आणि गावामध्ये पण 2 ड्रोन होते। साधारणतः किती दिवसापासून हा प्रकार सुरू? हा 26 तारखेपासून प्रकार, याच्या अगोदर पण असू शकतो कारण आम्ही एवढं बारीक कधी पाहिलंच नाही। ते त्या दिवशी दादांनीच पाहून आम्हाला सांगितलं। याबाबत तुम्ही पोलिसांना कल्पना दिली का? त्या दिवशी पण API साहेबांना फोनवरतीच कंप्लेंट केली ती, साहेब असं आहे। साहेबांनी गाडी आणि तपासासाठी माणसं पण पाठवून दिली ते आणि रात्री पण त्यांना माहिती दिल्यानंतर रात्री पण तपास करून रात्रभर दोन्ही गावामध्ये पण आणि इथं पण गाडी त्यांनी ठेवली होती। तक्रार दिली आहे का याबाबत? आज देणार आहे सर, आज देणार। काय वाटतं तुम्हाला, कोण असं नाही ते एक निगराणीसाठी करतायत का इथं कोण येतंय कोण जातंय त्याच्यासाठी टेहळणी करतायत ते आम्ही आज नाही सांगू शकत। त्याच्यासाठीच आम्ही कंप्लेंट करणार आहे आणि जो कोणी असेल त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा। जरांगे पाटलांच्या सुरक्षेबाबत मागणी करणार आहेत का, वाढीव सुरक्षेबाबत? हो, आज जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटून निवेदन देणार आहेत आणि झेड+ सुरक्षा देण्यात यावी। याच्या पहिले पण केलेली आहे, आता परत एकदा करणार। काही दिवसांपूर्वी जायकवाडी आणि आता जरांगेंच्या घरावर ड्रोन टेहळणी झाल्याने संशयास्पद वातावरण निर्माण झाले। त्यामुळे पोलीस तपासात काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।